खरीप हंगामासाठी शेतकरी पूर्वतयारी करत आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या ते शेवटच्या आठवड्यात बागायती कापूस लागवडीस शेतकरी सुरुवात करतात. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड होत असल्याने बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांची साखळी सक्रिय असल्याचं समोर येत आहे. शासनाने बंदी घातलेले कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणणाऱ्या विक्रेत्यांवर यापूर्वीसुद्धा चोपडा तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यंदाही चोपडा तालुक्यातील सुंचाळे येथे शेतात पोलिसांनी दिलेल्या कारवाईत शासनबंदी असलेले कापसाचे बियाणे जप्त करण्यात आले. 450 ग्रामचे 450 पाकिटे प्रत्येकी सुमारे 1200 रुपये किमतीचे 9 गोण्यांमध्ये भरलेले आढळले आणि या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 5,40,000 रुपये आहे. बियाणे निरीक्षक R.M. पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात नितीन नंदलाल चौधरी राहणार सुंचाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. 20 तारखेला रात्री चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे यांना एक खबर मिळाली होती की सुंचाळे गावच्या शिवारामध्ये बोगस कपाशीचं बीटी बियाणं आहे, साठा करून ठेवलेला आहे विक्रीसाठी. त्याप्रमाणे मग त्यांनी त्याचा शोध घेतला तर नितीन चौधरी सुंचाळे यांच्या ताब्यात ते शेत होतं आणि त्या शेतामध्ये 9 गोण्या बोगस बीटी बियाणं कपाशीचं मिळून आलेलं आहे. त्याचे साधारण किंमत किती आहे? एका 450 ग्रॅमचं एक पाकिट आहे आणि त्याची किंमत आहे साधारण 1200 रुपये विक्रीची किंमत आहे. असे प्रत्येक गोण्यामध्ये 450 पॅकेट आणि सर्व मुद्देमाल मिळून 5,40,000 रुपये त्याची किंमत आहे. बियाणं मिळाल्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकारी त्यांचे बियाणे नियंत्रक जे असतात त्यांना बोलवलं. त्यांनी त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि त्यावेळी त्यांच्या असं निदर्शनास आलं की हे जे बियाणं आहे हे महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. मग प्रतिबंधित बियाणाची विक्री करण्याच्या दृष्टीनं त्याचा साठा करण्यात आला होता अशी तक्रार त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे, रामचंद्र पाटील यांनी. आणि त्याच्यावरून आम्ही भारतीय न्याय संहिता आणि इतर बाकीचे जे कलम आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यात तपास चालू आहे. आरोपीला तपासामध्ये आम्ही अजून अटक केलेली नाही, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर होईल.